आता वाजलेत, तुम्ही पाहू शकताय परफेक्ट 12 वाजलेत रात्रीचे. आणि माझं काम ऑलमोस्ट डन आहे, कंप्लीट आहे. तुम्हाला फायनल लुक जवळून दाखवतो. हे काहीसं आपण असं केलेलं आहे. श्री व्यंकटेश आणि त्यांची धर्मपत्नी श्री महालक्ष्मी या टाईपचं आपण असं लुक केलेला आहे. ओव्हरऑल काहीतरी थोडा डिफरंट, दरवेळेला नॉर्मल ठेवण्यापेक्षा. आता अजून त्याच्यावरती ॲज युजल आपण देवीला बनवलेली वेणी येणार आहे, त्याच्यानंतर देवीचे गजरे येणार आहेत. आणि ऑल ओव्हर तुम्ही ज्वेलरी बघू शकताय, हाताचा चुडा बघू शकताय. खूप रिअलिस्टिक असा फील द्यायचा थोडा प्रयत्न केलेला आहे चुडा. आणि ॲक्च्युली जशी लक्ष्मी असते ना पूर्ण सोन्याने मढलेली, त्या टाईपचं मी करायचा प्रयत्न केलेला आहे. पूर्ण सोन्याची ज्वेलरी वगैरे सगळं नॉर्मल घातलं आहे, पण भरलेलं घातलं आहे, कारण का लक्ष्मी आहे अशी वाटली पाहिजे. आणि हा काहीसा आहे फायनल लुक. तर आता आपण झोपूयात, कारण का उद्या सकाळी लवकर उठून आपल्याला पूजा मांडायची आहे. तर ऑलमोस्ट काम तर डन आहे आपलं, फक्त तर रांगोळी काढायची आणि पूजन मांडायचं आहे. तर आता सध्या आपण झोपूयात, बाकी सगळं आपण उद्या करूयात सकाळी उठून. तर आपल्याला उठायला आज थोडा वेळच झालेला आहे. आणि तुम्ही बघू शकता आत्ता वाजलेले आहेत 8 आणि अजून काहीच तयारी झालेली नाही आहे. जसं रात्री ठेवलेलं होतं तसंच आहे. आत्ता मी लवकर उठून आंघोळ करून सगळं फ्रेश वगैरे झालं आहे. आणि आपला आउटफिट वगैरे घातलेला आहे, कुर्ता वगैरे घातलेला आहे. आणि आता आपण तयारीला सुरुवात करूयात. आणि ॲज सून ॲज पॉसिबल आपला प्रयत्न असेल की 10:30-11पर्यंत आपली पूजा मांडून होईल म्हणून. तर पहिल्यांदा मी सर्व ज्वेलरी जी आहे ती एकदम प्रॉपर करून घेतली, कारण का एकदा रांगोळी वगैरे काढली ना का मग ज्वेलरी लावायला प्रॉब्लेम होऊन जाईल. आणि ना मी पहिल्यांदा गजरे लावायला सुरुवात केली. पण तुम्ही बघू शकता गजरे लावताना माझी फार तारांबळ झाली, कारण का गजरे बसतच नव्हते. त्यानंतर माझ्या लक्षात आलं की दरवेळेला मी गजऱ्यांच्या मागे वेणी टाकतो, म्हणजे त्या वेणीमुळे सपोर्ट राहतो, त्यामुळे गजरे प्रॉपर बसतात. त्यामुळे नंतर मी वेणी लावली आणि त्यानंतर मग ते गजरे प्रॉपर बसले. त्यानंतर मी दोन्ही साईडचे गजरे जे आपण सोडतो देवीच्या खांद्यावरून, ते गजरे पहिले सोडून घेतले. ते गजरे बांधले आणि नंतर मग एकमेकांना अटॅच केले, त्यामुळे ते देवीच्या खांद्यावरती एकदम प्रॉपरपणे बसले. आणि त्यानंतरचं सर्वात मोठं काम म्हणजे आपण जी केलेली देवीसाठी वेणी होती विड्याच्या पानाची, ती लावणं. आणि ही वेणी आपण आपल्या मोठ्या देवीसाठी बनवली आहे, तर ती आता आपण घालून घेऊयात. आणि तुम्ही पाहू शकाल देवीला फक्त ती वेणी मी लावली आणि काय लूक आल्या देवीला. इतकी सुंदर वाटते ती वेणी देवीसाठी आणि एकदम खुलून दिसते ती देवीला. अजून मी ती वेणी प्रॉपर बांधली देखील नाही आहे आणि तरीही ती इतकी सुंदर दिसते. वेणी ठेवून मी एकदा वेणी ॲडजस्ट करून घेतली आणि नंतर ना मी जो धागा एक्सटेंड केला होता वेणीसाठी, तो धागा एकदम टाईट वगैरे घेऊन मी वेणी बांधून टाकली देवीला, म्हणजे ती वेणी हलणार नाही कोणत्याही कंडिशनमध्ये. त्यानंतर जी काही ज्वेलरी अर्धवट राहिली होती, म्हणजे सपोज इयर कप्सच्या ज्या कानाच्या वेली होत्या त्या वगैरे मी तशाच सोडल्या होत्या, कारण का वेणी लावल्यानंतर त्या ॲडजस्ट करायच्या होत्या. सो वेणी लावली त्याच्यानंतर मग मी त्या वेणीलाच ॲडजस्ट करून घेतल्या, म्हणजे त्या प्रॉपर वेणीला दिसतील. आता ॲक्च्युली आपल्याला हवेत केळीचे मुळवे 2. ॲक्च्युली मी कालच आजोबांना सांगितलं होतं, पण आजोबा म्हणाले की ते 2 दिवसापर्यंत पूर्ण खराब होऊन जातील.
नाही नाही कापा, सेम साईजचे कापा फक्त ते. बारीक नको बाबा, एवढेच मोठे द्या. त्या नको, ते दिसले पाहिजेत पूजेमध्ये. हा चालेल, 200 ना. कमी घ्या जराशे, मुंबईला स्वस्त देतात. इथंच ठेवत. नाही इथं असेच नाही ते दोन्ही. नाही पाण्यात ऍडजस्ट केली तशी. त्यानंतर बाबांकडून आणलेले जे केळीचे मुळवे होते ना, ते मी एका कुंडीमध्ये लावून घेतले 2 वेगवेगळ्या, आणि त्यानंतर ते प्रॉपर ॲडजस्ट केले. ही केळीची झाडं बाहेर असल्यामुळे ना त्यांच्या पानांवरती खूप सारी धूळ साचली होती. सो ते सगळं एकदा ॲडजस्ट केल्यानंतर ना मी ओल्या फडक्याने ती सगळी पानं पुसून घेतलीत, म्हणजे ती सगळी धूळ निघून जाईल त्याच्यातली. दोन्ही साईडचे पानं मी एकदा पुसून घेतली. त्यावेळी तयारीला फार म्हणजे अतिशय वेळ गेला, कारण का छोट्या छोट्या गोष्टी आपण खूप साऱ्या ॲड केल्या होत्या. केळीच्या गोष्टी असतील किंवा रांगोळी असेल किंवा मागचे व्यंकटेशाचे फोटो असतील. ही सगळी माझी तयारी झाली ना की लगेच मी फुलं कापायला बसलो, कारण का मला पाकळ्या हव्या होत्या रांगोळी काढायला. कारण का रांगोळी काढायला फार वेळ जातो एकतर, कारण का ती एकदम प्रॉपर रेशोमध्ये बसली पाहिजे. आपण कोणताही मेजरमेंट घेत नाही, त्यामुळे ती रांगोळी प्रॉपर बसायला हवी. त्यासाठी आपल्याला रांगोळीसाठी खूप वेळ जातो, आणि त्यासाठीच मी पाकळ्या काढायला बसलो. आणि नंतर मला आठवलं की आपल्याला आणखीन एक गोष्ट करायची आहे, की मी हे गोल्डन मणी घेतले होते, ज्याचं पॅकेट मी तुम्हाला दाखवलं होतं, फुलांच्या पिशवीमध्ये होतं. तर मी ते का घेतलं होतं तर तुम्ही बघू शकाल. इथे ना मी 2 फुलांचे लटकन बनवतो आहे. ते कशासाठी बनवते ते तुम्हाला थोड्याच वेळात कळेल. असे 2 आणि आणखीन 2, म्हणजे असे टोटल मी 4 लटकन बनवले. आणि त्यानंतर ना हे जे आपले गुलाबाचे गजरे आहेत ना, त्यांना मी ते थोडासा धागा अटॅच करून हे जे लटकन आहेत ना ते त्यांच्या एंडला लावले. आता मी हे का लावले ते तुम्हाला कळेलच, कारण का एक थोडंसं विचार डोक्यामध्ये वेगळा होता माझ्या. आणि मी तुम्हाला म्हटलं ना की मागची जी एक मी तुम्हाला व्हिडिओ बनवली होती की आपली पूजा कशी सुंदर होईल, त्यामध्ये मी सांगितलं होतं की पूजेमध्ये आपण काही खूप सारं असं डिफरंट करत नाही, पण ज्या गोष्टी करतो ना त्या थोड्याशा क्रिएटिव्ह वेने करतो. आता तुम्ही बघू शकाल, मी ह्या गुलाबाच्या गजऱ्याला ना खाली हे 2 लटकन अटॅच केलेत, एका गजऱ्याला आणि दुसऱ्या गजऱ्याला दुसरे. म्हणजे ना थोडक्यात आपल्याला तो हार तयार झाला, हार इन द सेन्स एक शेला तयार झाला आहे गुलाबाच्या गजऱ्याचा, आणि तो आपण ना कर्यासाठी यूज करणार आहोत. म्हणून ना या गुरुवारी मी कर्यासाठी हार मागवला नाही, कारण का माझ्या डोक्यामध्ये हेच होतं की आपण हार न बनवता एक शेला टाईप बनवूयात. आणि फायनली तुम्ही बघू शकाल, आपण इतक्या सुंदर पद्धतीने हे तयार केलेलं आहे. हे जर तुम्ही असं मार्केटमध्ये घ्याल ना तर मार्केटमध्ये खूप महागाचे देतील, पण हे आपण घरीच बनवलेलं आहे स्वस्तात, आणि फार सुंदर वाटते. त्यानंतर ना मी दुर्वा आणि जी आपल्याला 5 प्रकारची पाने आणि आंब्याचा डहाळा वगैरे लागतो ना, ते सगळं काढायला बाहेर गेलो. आजकाल दुर्वा कुठेही राहिलेला नाही आहे, पण हे आमच्या एरियामध्ये माझ्या आजीच्या घरामागेच आहे दुर्वाचं सगळं जे काही गवत आहे ते. सो मी तिकडून दुर्वा काढून आणला, आणि तो दुर्वा वगैरे घेऊन आपण गेलो घरी. गेल्यानंतर पहिल्यांदा आपल्या बागेतून आपण आंब्याचा डहाळा काढला. सो हा आंब्याचा डहाळा पण जो आहे ना तो मी एकदम प्रॉपर शोधून काढला आहे, कारण का तो डहाळा जो बघाल ना त्यामध्ये एकही पान खराब नाही आहे अजिबात, आणि फार सुंदर डहाळा आहे तो, एकदम प्रॉपर जसा हवा आहे तसा गोलमध्ये, आणि त्याची सगळी पानं ना एकदम प्रॉपर अवस्थेमध्ये आहे. त्यानंतर घरी गेल्यानंतर पहिल्यांदा ती सगळी पाने आहेत ना ती सगळी धुवून घेतली वॉश बेसिनमध्ये. आंब्याचा डहाळा 5 प्रकारची पानं,
ती सगळी प्रॉपर वॉश करून घेतली. ती वॉश करून झाल्यानंतर दुर्वाच्या मी 2 जुड्या काढल्या. एक कऱ्यामध्ये जी आपण टाकतो ती विड्याच्या पानासोबत त्यासाठी, आणि दुसरं म्हणजे आपण जो विडा मांडतो श्री गणेशाचं प्रतीक म्हणून त्यासाठी लागणाऱ्या अशा 2 जुड्या मी दुर्व्याच्या तयार करून घेतल्या. आणि त्यानंतर सगळ्यात त्या गोष्टी एकदम प्रॉपर एका प्लेटमध्ये ठेवून घेतल्या. कारण का नंतर आपल्याला पूजेच्या वेळेला आपली धावपळ होते, एक गोष्ट मिळत नाही, एक गोष्ट इकडे राहिली, एक गोष्ट तिकडे राहिली, ते सगळं नको व्हायला म्हणून एकदम प्रॉपर एका प्लेटमध्ये सगळ्या गोष्टी मी भरून घेतल्यात. आणि त्या गोष्टी घेऊन मी आता पूजेला बसणार आहे. ॲक्च्युली एक गोष्ट म्हणजे अशी की नारळाला ना मी हळदीचं लेपन केलं होतं, म्हणजे नारळ ओला केला होता आणि गाळणीने त्याच्यावरती ना मी प्रॉपर हळद गाळली होती आणि त्यामुळे ना नारळ पिवळा झाला होता. तुम्ही जर मी कऱ्यावर ठेवणारा नारळ बघितलात ना तर तुम्हाला कळेल की तो नारळ ना मी हळदीने लेपला होता. पण ॲक्च्युली चुकून ती व्हिडिओ क्लिप माझ्याकडून रेकॉर्ड नाही झाली, त्यामुळे मला ती व्हिडिओ इथे अटॅच नाही करता आली. पण नेक्स्ट टाईम जर मी पुन्हा असं काही केलं ना तर मी तुम्हाला नक्की दाखवेन. तर हा एक छोटासा सरप्रायझिंग एलिमेंट आपण म्हणू शकतो की मी पूजेमध्ये यावेळेला ॲड केला होता. असे छोटे छोटे सरप्रायझिंग एलिमेंट्स ज्यावेळेला आपण ॲड करतो ना पूजेमध्ये, त्यावेळेला पूजा आपली आणखीन सुंदर आणि उभरून दिसते. त्यानंतर आपण कलशाला 5 हळदीची आणि 5 कुंकवाची बोटे ओढून घेतली. आणि त्यानंतर जो मी तुम्हाला धागा दाखवला होता ना लोकरीचा, जो मी घेऊन आलो होतो, त्या धाग्याने ना मी कलश वस्त्र नेसवलं. आपण नॉर्मली व्हाईट कलरच्या धाग्याने कलश वस्त्र नेसवतो, पण यावेळेला मी या धाग्याने कलश वस्त्र नेसवलेलं आणि तुम्ही त्याचा लुक बघू शकताय की फार सुंदर आला होता. तर हा एक छोटा आणखीन सरप्रायझिंग एलिमेंट मी ॲड केला होता पूजेमध्ये. त्यानंतर मी आपल्या पूजेच्या जागेवरती स्वस्तिक काढून घेतलं आणि दोन्ही बाजूला हळदी कुंकवाची बोटं ओढून घेतली. त्यानंतर त्याच्यावरती पाट ठेवून मी त्या पाटावरती एकदम प्रॉपर वस्त्र अंतरलं. हे व्हाईट कलरचं वेल्वेटचं वस्त्र होतं, जे मी गेल्या वर्षी देखील पूजेमध्ये यूज केलं होतं आणि ह्या वर्षी देखील पूजेमध्ये यूज केलं आहे मी. तर ते एकदम प्रॉपर अंथरून घेतलं आणि एकदम पाटाच्या खाली प्रॉपर ते फिट करून घेतलं, म्हणजे ते दिसायला छान दिसेल. त्यानंतर ना मी ज्या काही पाकळ्या होत्या त्या सगळ्या पाकळ्या घेऊन रांगोळी काढून घेतली. ॲक्च्युली रांगोळीचे पूर्ण व्हिडिओ मला इथे टाकता आली नाही आहे, कारण का खूप घाई झाली होती आणि ऑलरेडी 10 वाजले होते, 10-10:30 वाजले होते आणि अजून पूजा झाली नव्हती. त्यामुळे माझी फार घाई चालली होती पूजा करायची आणि फायनली ऑलमोस्ट इथे रांगोळी डन झाली होती माझी काढून आणि मी आता पूजेला बसणार होतो. आता सगळं रांगोळी वगैरे काढून झाल्यानंतर पहिल्यांदा मी जे करायचं होतं ते म्हणजे आपल्या समई वगैरे सगळ्या प्लेस करून घ्यायच्या होत्या. त्यामुळे मी पहिल्यांदा समया वगैरे प्लेस करून घेतल्या, कारण की आपल्या समया मोठ्या आहेत. तर दोन्ही साईडला दोन्ही समया ठेवून घेतल्या. त्यामुळे ते वाती वगैरे ठेवल्या, तेल वगैरे ओतून घेतलं आणि छोट्या मोठ्या दोन्ही साईडच्या समया ठेवल्या. आता मी मोठ्या समयांच्या खाली काही ठेवलं नाही आहे, कारण का मोठ्या समया मोस्टली खूप खोल आहेत आणि त्यातून तेल वगैरे काही सांडत नाही. पण या छोट्या समयांच्या खाली मी प्लेट्स ठेवल्या, कारण का त्या समयातून ना कधी कधी तेल देखील सांडतो, कारण का त्यांचा जो आतमधला खोल भाग आहे तो उथळ आहे, आपण बोलू शकतो, एकदम खोल नाही आहे. त्यामुळे त्यांच्या खाली मी प्लेट्स टाकून घेतल्या. आणि त्यानंतर हा छोटासा जो पार्ट आहे आपल्याकडे तो मी आपल्या कलशाच्या खाली मांडून घेतला. त्यानंतर मी फळं जी काही आहेत ना ती फळं मांडून घेतली, जी काही फळं आणली होती मम्मीने, ती म्हणजे केळी वगैरे असतील. त्यानंतर हे खूप साऱ्या प्रकारचे कडधान्य होते, ते देखील मी ठेवले, कारण का यामागचा उद्देश एकच होता की सगळ्यांच्या घरात धन धान्य सुख समृद्धी नांदू देत, यासाठी हे कडधान्य वगैरे ठेवले होते. नाही नेसवली आहे तुझी नवीन पप्पांनी टाकली ती पिवळी दुसरी कुठली नवीन आहे नाही ना साडी ग असेल तर, नसेल तर प्लीज पीस टाक. हा ती पण चालेल ते. पिशवी तू काढू ना पिशवी घ्यायचं एक नारळ व्यवस्थित.
त्यानंतर सर्वात पहिलं मी देवीची ओटी बनवून घेतली, म्हणजे पूजा झाल्यानंतर देवीची ओटी भरून घेता येईल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदाच ज्यावेळेला आपण पूजा सुरू करतो त्यावेळेला आपण पहिले दीपप्रज्वलन करून घेतो, म्हणून चारही समय आम्ही पहिल्यांदा प्रज्वलित करून घेतल्या. तर मी आता श्री महालक्ष्मी व्रताच्या पूजेला सुरुवात केली आहे. पहिली ज्या जागी आपण कलश स्थापन करणार आहोत त्या जागेची पूजा करून घेतली. त्यानंतर आपली नेहमीचं जी आपण तांदळाची रास करतो त्यावरती आपण कलश स्थापन करतो. तिथे मी जे चारही गुरुवार आपण मांडलेले तांदूळ आहेत ते तांदूळ मी तिथे ठेवतो आहे आणि त्यामध्ये एक आपण म्हणतो ना की खोलगट भाग करतो जेणेकरून आपण तिथे कलश मांडू शकू. तर त्या प्रकारचा करून घेतलेला आहे आणि त्यानंतर त्यावरती कलश ठेवून घेतलेला आहे. आता यापुढची पूजा तुम्हा सगळ्यांना ठाऊकच आहे, तर त्यामुळे मी जास्त काही पूजेबद्दल सांगत नाही. तर त्यामुळे तुम्ही व्हिडिओ बघा आणि कशी पूजा झाली आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हा तो आपल्या आंब्याचा डहाळा जो आपण आपल्या बागेतून आणला होता आणि तुम्ही बघू शकाल पानं प्रॉपर असली ना की तो दिसायला देखील फार सुंदर दिसतो. आणि त्यानंतर त्या 5 प्रकारची पाने देखील मी ठेवून घेतली. ती पाने वगैरे देखील ठेवल्यानंतर आणि त्यानंतर नारळ ठेवल्यानंतर त्याचा लुक फार सुंदर आला, दिसायला फार सुंदर वाटत होतं. प्रॉब्लेम फक्त एकच झाला की आपली वेणी मोठी असल्यामुळे वेणीमुळे मागची पानं वगैरे त्यांचा लुक काहीच दिसत नाही आहे, पण तरीही ठीक आहे. आता तुम्ही बघू शकाल मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं की जो नारळ होता ना त्याला मी हळदीचं लेपन केलं होतं, पण चुकून ती माझ्याकडून व्हिडिओ रेकॉर्ड करायची राहून गेली. म्हणजे मी रेकॉर्ड केली होती, मला वाटलं की रेकॉर्ड होते आहे पण ती रेकॉर्ड होत नव्हती. पण तुम्ही बघू शकाल की तो त्या नारळाला ना जो मी साऊथ इंडियन लुक दिला, जर साऊथ साईडला तुम्ही पाहिलं असेल ना तर साऊथ साईडला जी लोक वरलक्ष्मीचं व्रत करतात ना त्यामध्ये ना नारळाला अशा प्रकारे हळदीचं लेपन केलं जातं. सो या काही गोष्टी आहेत ना ज्या आपण छोट्या छोट्या गोष्टी आपल्या स्वतःच्या ऑब्झर्वेशनमधून आपण लक्षात घेतल्या पाहिजेत. तर नक्कीच हे जे ऑब्झर्वेशन आहे ना ते आपल्याला उपयोगी पडतं आणि त्यामुळे ना आपली पूजा देखील फार सुंदर होते. तर हे जी काही छोटे छोटे चेंजेस असतात ना ते प्रत्येक कल्चरनुसार चेंज होत जातात किंवा काही डिस्टन्सनुसार चेंज होत जातात. तर याच काही गोष्टी असतात ज्या आपण प्रत्येक वेळेला ऑब्झर्व केल्या ना तर खूप फरक पडू शकतो आपल्या पूजेमध्ये देखील. तर ॲज युजल मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितल्याप्रमाणे मी छोटंसं जे सर आहे म्हणजे मंगळसूत्र ते घालून घेतलं आणि कळशाच्या जो काही भाग आहे ना जो तोंडाचा भाग आहे त्या एरियाजवळ म्हणजे गळ्याच्या एरियाजवळ मी ना एक छोटीशी ठुशी ॲड केली आहे. त्यामुळे त्यांना करायला एक सुंदरसा असा वेगळाच लूक आलेला आहे. आणि त्यानंतर आपण वेअर करतो ती आपण बनवलेली सुंदरशी अशी गुलछडी आणि जरबेराची वेणी आणि फार सुंदर वाटते ती वेणी देवीला. भलेही त्याच्यामुळे मागचे जे काही आपली पानं वगैरे आहेत आंब्याचा डहाळा वगैरे आहे ते दिसत नाही आहे, पण वेणी लावल्यानंतर करायचा लुक फार सुंदर झाला आहे, किती सुंदर दिसते. आणि त्यानंतर जो आपण गुलाबाचे जे गजरे होते त्याचा आपण जो शेला बनवला होता गोल्डन मोती टाकून, म्हणजे गोल्डन मोतीची जे आपण लटकन बनवले होते ते टाकून जो आपण शेला बनवला होता तो शेला मी देवीच्या खांद्यावरून टाकून घेतला, म्हणजे कलशाच्या खांद्यावरून टाकून घेतला. आणि तो टाकल्यानंतर लुक इतका सुंदर आला ना. म्हणजे हेच छोटे छोटे काही आपण क्रिएटिव्ह बदल आपण करायचे असतात.
आता तुम्ही एक गोष्ट नक्की स्वतःच्या डोळ्याने देखील ऑब्झर्व करू शकताय की हार लावण्यापेक्षा असा शेला लावल्यावरती जो कलशाचा लूक आला आहे ना तो फार सुंदर आला आहे, तुम्ही पाहू शकताय. आणि लिटरली असं वाटतं की देवीच्या खांद्यावरून आपण शेला टाकलेला आहे आणि तो शेला लिटरली खाली लोंबतोय या प्रकारे. आणि आता मी मांडणी करतोय ती म्हणजे आपल्या 5 प्रकारच्या फळांची. आणि जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलंच आहे की 5 प्रकारची फळं मी मांडतो ना त्याची एक पद्धत आहे, ती म्हणजे मी 5 नागवेलीची पानं ठेवतो आणि त्याच्यानंतर त्यावरती 5 प्रकारची फळं मांडतो. सो आत्ता मी 5 प्रकारची पाने म्हणजे 5 नागवेलीची पाने मांडलेली आहेत आणि 2 विड्याची पाने वेगळी मांडलेली आहेत, कारण का तिथे आपल्याला श्री गणेशाचं प्रतीक म्हणजे एक विडा तयार करायचा आहे नाणं आणि सुपारी ठेवून. पहिल्यांदा पूजा सुरुवात करण्याच्या आधी मी श्री गणेशाची म्हणजे विड्याची पूजा करून घेतली व त्याला हळद, कुंकू, अक्षदा, फूल आणि दुर्वा वाहून घेतलं आहे. आता 5 प्रकारची मी फळं मांडून घेतो आहे आणि तीही ते प्रॉपर शेपनुसारच मांडली आहेत म्हणजे पूजेमध्ये ती थोडी वेडीवाकडी दिसणार नाहीत. त्यानंतर जसं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये आणखी एकदा सांगितलं होतं की पोथी ठेवण्यासाठी मी एखादा सफरचंद किंवा कोणत्याही प्रकारचं फळ घेतो आणि तिथे पोथी अटॅच करतो रॅदर दॅन मी कलशाला वगैरे पोथी अटॅच करण्यापेक्षा. कारण का एकतर ते कलशाला वगैरे अटॅच केली तर कलशाचा लुक वगैरे दिसत नाही आणि मग ती सगळी पूजेमध्ये देखील असं वाटतं की खूप गर्दी केलेली आहे. त्यानंतर मी कलशाला हळद कुंकू लावून घेतलं, तसंच विड्याला देखील पुन्हा एकदा हळद कुंकू लावून घेतलं. त्यानंतर पोथीला हळद कुंकू लावून घेतलं. त्यानंतर समयांची देखील पूजा केली आणि त्यानंतर अगरबत्ती, धूप वगैरे सगळं दाखवून आपली पूजा कंप्लीट करून घेतली. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी आपण देवीसाठी ओटी तयार केलेली आहे त्या ओटीची पूजा करून घेतली म्हणजे ओटीतील विड्याची पूजा करून घेतली आणि नंतर ती ओटी श्री महालक्ष्मीची भरून घेतली. टेबलावरती रुखीची जागाच नाही राहिली. तुमच्या सगळ्यांनी खाली द्या. दादा किती 3 का 4 वर्ष 3.5 वर्षाचा भजनावर आपल्या भजनावर नाही तूच घे ते सगळं कर मग मी नंतर संध्याकाळी तर राहणार नाही पण ओटी. आई खालीच ठेव. खाली पण जागा कुठेच नाही. पूजा आणि ओटी भरून झाल्यानंतर मी श्री महालक्ष्मीची पोथी वाचायला घेतली. पोथी वाचल्यानंतर मी महालक्ष्मीची आरती घेतली. श्री महालक्ष्मी नमः. श्री महालक्ष्मी देवीची कहाणी. श्री गणेशाय नमः. श्री महालक्ष्मी देवे नमः.
हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे हरे कृष्ण 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 हरे हरे, तर अशा प्रकारे आपली पूजा झालेली आहे आणि पूजेचा फायनल लुक मी तुम्हाला आता व्हिडिओमध्ये दाखवतोय. तर पूजा कशी झाली आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपली ही जी काही मेहनत आहे ती सगळी फळाला आली आहे का हे देखील कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर तुम्ही एक ऑब्झर्व केला असेल या कलशामध्ये, तर आपण वरती सगळा साऊथ इंडियन गेटअप केला आहे, साऊथ इंडियन लुक केलेला आहे म्हणजे व्यंकटेश वगैरेचा. त्यामुळे करा ज्या वेळेला आपण मांडला आहे ना तो एकदम आपण साऊथ इंडियन लुकमध्ये मांडला आहे. म्हणजे नोजपिन घातली आहे आपण नथीच्या ऐवजी नॉर्मल. आता मला ना ॲक्च्युली मोठ्यातली नोजपिन हवी होती पण ती मला मिळाली नाही आहे त्यामुळे असं. पण मळवट देखील मी भरला होता प्रॉपर डिझाईनवाला, पण काही लोक पाया पडायला त्यांनी तो मळवट कुंकू लावून मिटावून गेलेला आहे. पण मळवट वगैरे भरला होता आणि कलश बघू शकताय तुम्ही. आज मावशी देखील वस्तीला आली होती. तो संध्याकाळ झाल्यानंतर मावशीने ना दारामध्ये रांगोळी काढून घेतली, कारण आता संध्याकाळी खूप साऱ्या बायका देखील येणार होत्या. कारण का आज उद्यापन होतं सो खूप साऱ्या बायकांना बोलवलं होतं आणि आज भजन मंडळी देखील आली होती कारण का भजन देखील ठेवलं होतं आज. तर आज ज्या काही बायका घरी येणार होत्या त्या सगळ्यांच्या आईने ओट्या भरल्या होत्या. म्हणजे साधारणतः अंदाजे नाही म्हणालात तरी 40-50 ओट्या तर आरामात भरल्यात आईने. तर दरवर्षी एवढ्या बायका येतात पण ह्या वर्षी जरा जास्तच बायका होत्या. जो तो येत होता तो सगळे डेकोरेशनचं कौतुक करत होते आणि त्यांना देवी फार आवडत होती. जो तो येत होता ते सगळे फोटो काढत होते. हे तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघितलंच असेल, खूप साऱ्या बायका आल्या होत्या आणि जो तो त्यातला म्हणाला होता की देवळामध्ये आल्यासारखंच वाटतं एकदम.
हे करतंय व्हिडिओ घेतोय. सुखकर्ता दुखहर्ता वर्ता विघ्नाची सर्वे पुण्य प्रेम कृपा दयाची सर्वांगी सुंदर उदे दुराची योगी मानवता फळाची. जय जय विजय जय विजय मंगल मूर्ती जय जय माते मन कामना पूर्ती. चंदनाची ओटी आणि बाकी सगळं झाल्यानंतर आईने या सगळ्यांची ओटी भरून घेतली. हे सगळं महाप्रसाद झाल्यानंतरची गोष्ट आहे. काय ग डाळ. तर अशा प्रकारे झालं यावर्षीच्या शेवटच्या गुरुवारचं उद्यापन. ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर देखील करा. तुमचे व्हिडिओजचे वरचे व्ह्यूज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.